हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची भाजी। त्यासाठी आपण हरभरे रात्रभर पाण्यात भिजत घातले आणि सकाळी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्या हरभऱ्यांना कुकरमध्ये 5 शिट्टी देण्यासाठी शिफ्ट केलं। त्यात आपण 1-1.5 ग्लास पाणी घातलं। त्यात आपण थोडंसं मीठ घालून घेऊया चवीपुरतं। आणि कुकरचं झाकण लावून शिट्ट्या घेऊया। तोपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणारा जो मसाला आहे ना तो तयार करून घेऊया। त्यासाठी हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कांदा आणि टोमॅटो हे कच्चेच वाटण तयार करून घेऊया। कांदा आणि टोमॅटो मोठे मोठेच कट करून घेऊया की जेणेकरून ते आपल्याला मिक्सर करून घ्यायचे आहेत। इकडं आपल्या कुकरच्या शिट्ट्याही झाल्या आहेत। आता आपण कुकरला साईडला ठेवून देऊया थंड होण्यासाठी। तोपर्यंत आपण एक पॅन ठेवूया। त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा हिंग घालूया आणि हिंग तडतडल्यानंतर आपण जे वाटण तयार केलं आहे ते घालून घेऊया आणि एकसारखं सगळीकडून मिक्स करून घेऊया। तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेऊया। मसाल्याला तेल सुटायला लागले की त्यानंतर त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला घालून घेऊया आणि तोही परतून घेऊया। हे सर्व मिश्रण 2-3 मिनिट परतून झाले की त्यामध्ये आपण छोले मसाला घालून घेऊया आणि त्यालाही 1-2-3 मिनिटं परतून घेऊया। त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालूया जेणेकरून आपला मसाला करपणार नाही किंवा जळणार नाही आणि मसालेही त्यामध्ये छान परतून निघतील। आता आपलं कुकरही थंड झालं आहे। आपण त्याचं झाकण काढून घेऊया। इकडे आपलं कुकरही थंड झालं आहे। आपण चेक करून घेऊया की आपले हरभरे शिजले की नाही। तर पहा छान शिजलेले आहेत, अगदी मऊ झाले।
तर यातील आपण थोडेसे हरभरे एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन बाजूला ठेवूया आणि राहिलेले सर्व आपण त्या कढईमध्ये घालून घेऊया. आपण जे हरभरे ठेवले होते ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून, त्यामध्ये थोडं पाणी घालून त्याची पेस्ट तयार केली आणि ती पेस्टही त्यामध्ये घालून घेतली, जेणेकरून आपली भाजीला थोडीशी थिकनेस पण येईल आणि टेस्ट पण वाढेल. चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालून घेऊया. शेवटी कोथिंबीर घालून घेऊया. पाच ते 7 मिनिटं आपण भाजी उकळून घेऊया आणि अशा तऱ्हेने आपली भाजी तयार झालेली आहे. Please like, share and subscribe Sangeeta Kitchen. Thank you.